कशा प्रकारे करतील, पुढे कशा प्रकारे ते वाटचाल करतील. नक्कीच पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने नेतो. पहिला चेंडू वसीमचा, हो हो, वसीम सारखा खेळाडू बॅक टू दी पवेलियन. पहिल्या चेंडू मध्ये पहिली हादरा वालवटी या संघाला, अर्थात वसीम खतीब एक नामांकित खेळाडू आणि पहिल्या चेंडूवरती पहिलाच गडी बाद. नक्कीच त्याची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो म्हणजे जुनेद आणि इसाक, अशी जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहे. आणि नील रिळकर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. नक्कीच पहिल्या चेंडूवरती पहिली या ठिकाणी हादरा लागलेली आहे. दुसरा चेंडू स्वीपर झालाय, चेंडू हवेत, चेंडू जातोय सीमारेषा पार, जुनेदच्या बॅटमधून येतोय. नक्कीच आता ही लढत, ही झुंज आपण नक्कीच पाहूया. क्वार्टर फायनलचा पहिलाच सामना आपल्या समोर ते सादर होत आहे. आलेले सर्व प्रेक्षक वर्ग नक्कीच या सामन्याचा आनंद घेत आहेत. उंच टोलेला फटका, क्षेत्ररक्षण तिथं आहे आणि पुन्हा एकदा वालोटी या संघाला दुसरा धक्का. नक्कीच परंतु आता जुनेद सुद्धा या ठिकाणी माघारी परतलाय आणि स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज पहा कोण आलाय. नमस्कार. नक्कीच वालवटी एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे ओळखलं जातं तोच रोहन मस्कर. खोल टप्प्याचा आणि हळूवार हाताने टाकलाय. नक्कीच एका धावीवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल. गुणफलकावरतीला 4 चेंडू आणि 7 धावा. नक्कीच आता सलामीवर फलंदाज म्हणून त्यांचं नाव इसाक. पाहूया कशा प्रकारे आपल्या बॅटीतून उंच टोलेला फटका, क्षेत्ररक्षण तिथं आहे आणि चूक करणार नाही क्षेत्ररक्षक, आणि हा सुद्धा झेल. आणि 7 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि 5 चेंडूमध्ये तब्बल 3 गडी या ठिकाणी तंबूत परतवलेत. ते म्हणजे नील रेळकर यांनी. मला वाटतं गोडी अभंगाची या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला अगदी काहीच वेळामध्ये या गोलंदाजीची क्लिप सुद्धा आपल्याला यूट्यूबवरती पाहायला मिळेल. नक्कीच एका षटकामध्ये 3 फलंदाज आतापर्यंत बाद केलेत. शेवटचा चेंडू घेऊन होते नील आडिया, आर पार सीमारेषा पार, शेवटच्या चेंडूवरती येतोय षट. तब्बल 2 षटकार सुद्धा मारण्यात आले. नक्कीच 13 धावा या ठिकाणी 13 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, सांगतीनंतर पहिलं सत्र या ठिकाणी आपण पाहतोय. अर्थात या ठिकाणी टॉस का बॉस सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि विराट कोहलीचा बॅनरवरती फोटो. आणि स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा वालवटी एक्सप्रेस रोहन मस्कर आणि ओम जाधव यांचा चेंडू. पहिला चेंडू अतिशय सुरेख. नक्कीच चेंडूने टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली, थोडासा आउट स्विंगर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि यष्टी रक्षक दर्शन आहेत. नक्कीच दर्शनने गेल्या 2 सामन्यामध्ये 2 षटकार लगावले होते आणि उंच टोलावला रोहित आहे. नक्कीच रोहित कोणती चूक करणार नाही आणि फलंदाज रोहन मस्कर
काय बिघडेल नक्कीच पाहावं लागेल. नक्कीच या रणांगणामध्ये अर्थात श्रीवर्धन श्री छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले रायगडची भूमी, अर्थात पर्यटकांच्या जिल्हा म्हणून ज्याला ओळखला जातो तो श्रीवर्धन तालुका. श्रीवर्धन तालुक्यामध्ये पुणेर हे गाव, अर्थात श्री पुनाई देवी यांच्या कृपा आशीर्वादाने या स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय. अर्थात गोडी अभंगाची तेवढीच गोडी क्रिकेटची सुद्धा आहे. आणि त्या लाईव्ह प्रेक्षेपणाच्या माध्यमातून रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. पॉईंटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, नक्कीच चूक केली परंतु चांगलं बॅकअप म्हणावं लागेल नितेश पाटील यांचं. पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी मिळतील. 3 चेंडू आणि 15 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. म्हणजे दुसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी. ओम जाधव म्हणजे 9 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 15 धावा या ठिकाणी धावफलकावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आणि आता मात्र दिशाहीन या ठिकाणी चेंडू आहे. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल करून यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला. पुन्हा एकदा 1 धाव मोफत धाव नक्कीच या ठिकाणी मिळेल. आणि नक्कीच मिडऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू ट्रॅव्हल करून गेला परंतु रोहित होता त्या ठिकाणी. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये रोहित होता. नक्कीच रोहितने कोणतीही चूक या ठिकाणी केलेली नाही. एका धावेवरती पुन्हा एकदा समज 2 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. एक चांगली चाणाक्ष फलंदाजी. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट परंतु आता सक्सेसफुल षटकार मिजिया. रिव्हर्स अटेम्प्ट पुन्हा एकदा खेळून काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. आणि पहिले सत्र या ठिकाणी संपतंय. 26 धावा आतापर्यंत वॉलवटी या संघाने केल्यात आणि 27 धावांचं या ठिकाणी आव्हान ठेवलेलं आहे. ते म्हणजे श्री सुवर्ण गणेश दिव्यागर या संघासमोर. 12 चेंडू आणि 27 धावा. खरोखरच या ठिकाणी पुनादेवी क्रिकेट संघ गोडी अभंगाच्या वतीनं आयोजित क्रिकेटचे सामने या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. आताच क्वार्टर फायनलचा पहिला राऊंड या संघानं प्रथम फलंदाजी करत असतात. धावसंख्या झालेली आहे 26. सुवर्ण गणेश या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर 27 धावांची आवश्यकता. पाहूया 12 चेंडू आणि 27 धावा. देवागर या संघाकडून सलामीवीर फलंदाज ओम आणि दर्शन मैदानामध्ये दाखल होत आहेत. पाहूया अटीतटीचा सामना आपल्या समोर सर्व प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळतोय
आम्ही पुन्हा एकदा विनंती करेन अक्षय चोगले सर यांना. नक्कीच हॅलो हॅलो नक्कीच गोपीचंद केंद्रे सर आपल्या सोबत आजच्या दिवसामध्ये आपण ज्यांचा आवाज या गोडी अभंगाची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व प्रेक्षकांनी ऐकलात, त्याच सरांसोबत या ठिकाणी समालोचन करण्याची मला या ठिकाणी संधी मिळाली. नक्कीच भाग्यवंत आहे. आणि गोडी अभंगाची अर्थात एक वाहिनीच नव्हे तर प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. नक्कीच संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि इसाक पहिला चेंडू घेऊन, आणि पहिला चेंडू व्हाईट बॉल, एक धाव मोफत धावा. अर्थात सांगायचं झालं तर 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. इसाक, मला वाटतं वलवटी एक्सप्रेस रोहन मस्कर हे सुद्धा आपल्याला येत्या काही वेळात आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना आणि अंतिम षटक हाताळताना या ठिकाणी पाहायला मिळतील. इसाक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने आपल्या उजव्या हाताने पहिला चेंडू स्वर टाकल्यानंतर, आणि आता मात्र ऑन साईडच्या रिझनमध्ये खेळून काढलाय. लॉंग ऑनच्या रिझनमध्ये मला वाटतं रोहन आहेत. एक धाव नक्कीच या ठिकाणी पूर्ण करतील. आता मात्र दर्शननी स्ट्राईक रोटेट केलेली आहे आणि स्ट्रायकिंग एंडला तोच धमाकेदार फलंदाज ज्याच्या नावावरती तब्बल 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम आहे, तोच ओम जाधव आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. ओहो, ओमनी टोलवलाय. पंचांचा निर्णय येतोय. मात्र एक धाव मिळेल. या चेंडूवरती थोडस नशिबाची सुद्धा साथ या ठिकाणी असावी लागते. नक्कीच फटकार मोठा होता गोपीचंद सर, परंतु थोडीशी नशिबाची या ठिकाणी साथ मिळाली नाही. नक्कीच नक्कीच पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन इसाक मारा करतील. दर्शनासाठी पाहूया. सुंदर सुरेख असा चेंडू, आणि दर्शन हे समजू शकले नाही. पुन्हा एकदा तुम्हाला मी विनंती करतो, आपण नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहाल तर व्हाईटची एक मोठी अपील या ठिकाणी होती, परंतु पंचांनी ती अपील फेटाळली आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि एक धाव, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच थोडासा थ्रो जर ती फेकी जर गोलंदाजापर्यंत थोडीशी फास्ट आली असती, नक्कीच तर आता दर्शन आपल्याला आपल्या समालोचन कक्षामध्ये बसलेला दिसला असता. बरोबर. परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा ओम जाधव स्ट्रायकिंग एंडला. चांगले फटके, चांगले षटकार, चौकार लगावे लागतील. खेळून काढलाय ऑफसाईडच्या रितनवर क्षेत्ररक्षक आहे आणि झेल टिपलाय. ओम जाधव जाते. हॅलो हॅलो आणि RNP स्पोर्ट्स या यूट्यूब लाईव्हच्या वाहिनीतून आपण घर बसल्या आपण या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण पाहत आहोत. RNP स्पोर्ट्स. आणि नितेश पाटील एक डावखऱ्या हाताचा हार्ड हिटर फलंदाज. नक्कीच चांगली फलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत 5 चेंडू आणि 4 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि ओम जाधव सारखा एक नामांकित खेळाडू या ठिकाणी तंबूत परतण्यामध्ये यशस्वी झालेत. लास्ट बॉल. हो, चेंडू काहीसा कळलेला नाहीये.
खेळपट्टीवरती चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा इन स्विंगर या ठिकाणी पाहायला मिळालं. आउट स्विंगर आणि यष्टिरक्षकाने आपल्या या ठिकाणी काम पूर्ण केलं. अजूनही नाही 4च जण. आणि 6 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. आणि समोर तेवढंच मोठं आव्हान, कारण का वालवटी एक्सप्रेस रोहन मस्कर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो. एक वेगवान गतीचा गोलंदाज. 6 चेंडू 22 धावा. आणि 2 धावा या ठिकाणी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आता मात्र 5 चेंडू मध्ये 21 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि मोठे प्रहार या ठिकाणी नक्कीच करावे लागतील. गोपीचंद सर आपल्याला या ठिकाणी हा नक्कीच प्रहार हे सुवर्ण दे अगर या संघाला आणि क्लीन बोल्ड. हॅलो हॅलो नक्कीच सर, धन्यवाद सर. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी संधी दिलीत. आणि मला वाटतं आता नील आहे. नील ज्याने चांगली फलंदाजी मागच्या काही सामन्यामध्ये नीलच्या माध्यमातून काही उत्तुंग असे षटकार सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाले. तोच नील रिळकर. आणि रोहन मस्कर ज्याला वालवटी एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं, तो स्थानिक म्हणून आणि याच गावाचा भूमिपुत्र अर्थात पुणेर गावाचा भूमिपुत्र आहे. परंतु तो वालवटी या संघामध्ये खेळतो आणि नक्कीच त्याने आपल्या संघाचं आपल्या गावाचं नाव लौकिक केलं आणि 7 समुद्रापलीकडे नेऊन ठेवले. आणि पुन्हा एकदा फर्निचर डिस्ट्रॉय अर्थात बॅक टू बॅक फलंदाज बाद. आणि येणारा चेंडू असेल हॅट्रिक बॉल. येणारा चेंडू नक्कीच पुन्हा एकदा गोपीचंद सर आपल्याला या ठिकाणी सांगतात की रोहन मस्कर हा पुणेर गावचा भूमिपुत्र आहे. आणि वालवटी एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं तरी सुद्धा हा पुणेर गावचा रहिवासी आहे. आणि याच खेळाडूने वालवटी गावाचंच नव्हे तर पुणेर गावाचं नाव सुद्धा या रायगडमध्ये प्रसिद्ध केलंय. आणि सुरेख गोलंदाजी. आणि नक्कीच या ठिकाणी ज्याचं वर्णन वालवटी एक्सप्रेस म्हणून का केलं जातं याचं मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी देताना रोहन मस्कर आपल्याला पाहायला मिळतात. परंतु नितेश पाटील आहेत. मोठा प्रहार, मोठा फटका नक्कीच पाहायला मिळेल का. पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू, अचूक टप्प्याचा चेंडू या ठिकाणी. आणि आता मात्र मोठा प्रहार, चेंडू सीमारेषा पार येतोय नितेश पाटीलच्या बॅट मधून. चौकार नाही, चौकार नाही. नक्कीच षटक या ठिकाणी संपलेला आहे आणि सामना सुद्धा या ठिकाणी संपलेला आहे. नक्कीच क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहिलात. अर्थात ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय ती सेमीफायनलची लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कारण का एका बाजूला असतील वालवटी संघ तर दुसऱ्या बाजूला असतील जसावली संघ. एका बाजूला नौमान असेल तर दुसऱ्या बाजूला वेगवान गतीचा गोलंदाज रोहन मस्कर असेल. नक्कीच वसीम खतीब अशा विविध खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. आणि तुर्तास मी अक्षय चोगले समालोचक आपल्या सर्वांचा या ठिकाणी निरोप घेतो. तुर्तास थांबतो. जय हिंद,